नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत शहापूर या गावी, तालुका जिल्हा परभणी. आणि आजचे या प्लॉटचे प्लॉट ओनर आहेत बळीरामजी माकोडे साहेब. तर यांचा हा हळदीचा प्लॉट आहे, आपल्या शेतीशाळेच्या माध्यमातून डेव्हलप केलेला. तर इथं पहा, ही अशी आता कल्टिवेशन करून थोडी माती लावलेली आहे, जेणेकरून आपली शेंग जी आहे, शेंगा अशा उघड्या पडत होत्या यासाठी. तर माती चांगली लागली. तर याचं वॉटर मॅनेजमेंट, ज्यावेळेस तुम्ही माती लावली त्यावेळेस पहिल्यांदा एक मोकळं पाणी सोडा, म्हणजे माती बरोबर साईडला चिटकून बसेल. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला काही न्यूट्रिशन सोडायचे आहेत त्यावेळेस ड्रीपनं अगोदर थोडंसं पाणी सोडा आणि न्यूट्रिशन सोडून द्या, आणि त्याच्यानंतर एक 10 मिनिट पाणी चालू द्या आणि नंतर बंद करून घ्या. ते अशा पद्धतीनं वॉटर मॅनेजमेंट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सरीला दोन्ही भक्क्याला माती लावली आणि ती माती लावल्याच्यानंतर दुसरं पाणी द्यायचं आहे. पहिलं पाणी दिलं आपण, आता याच्यानंतर दुसरं पाणी द्यायचं आहे. तर ते कसं द्यायचं, ते द्यायचं आहे मित्रांनो OD1. ह्या सरीमध्ये जर पाणी सोडला आज तुम्ही, तर पलीकडल्या सरीमध्ये पाणी नाही सोडायचं. आणि ज्या सरीमध्ये आज पाणी सोडलं, तर दुसरी पाळी ज्यावेळेस येते त्यावेळेस मात्र ज्या सरीमध्ये आज पाणी सोडलं त्या सरीमध्ये पाणी नाही सोडायचं. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं OD1च्या पद्धतीनं तुम्ही पाणी व्यवस्थापन करा. म्हणजे काय होईल की मातीचा जे प्लॅन्ट बायोग्राफ आहे तो कायम राखला जाईल. मातीचा प्लॅन्ट बायोग्राफ काय सांगतो, 45% माती, 5% कार्बन, 25% हवा आणि 25% पाणी. तर अशा हिशोबानं जर समजा तुम्ही व्यवस्थापन पाण्याचं केलं तर तिथं आपला प्लॅन्ट बायोग्राफ हा चांगला राहतो. आणि तिथं जर प्लॅन्ट बायोग्राफ चांगला राहिला तर कल्टिवेशन करते वेळेस थोडंसं इचकलं इथं पहा. प्लॅन्ट बायोग्राफ जर चांगला राहिला तरच तुम्हाला तुमच्या हळदीचे पानं, जे तिसरं पान आहे आपलं, ते उत्कृष्ट दिसतं आणि चांगलं न्यूट्रिशन अपटेक करतं. प्रकाश संश्लेषण प्रतिक्रिया चांगली होते, हरितलावाचं प्रमाण वाढतं आणि नत्रस्फुरत पालाश मुख्यान्नद्रव्य, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यमनद्रव्य, जस्त लोह, मंगल बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनाम, क्लोरीन, मायक्रोन्यूट्रल इथं चांगल्या पद्धतीनं त्या पिकाला मिळत असतं. तर हे असं व्यवस्थापन आपल्या पिकामध्ये आपण करून घ्या. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण पाणी देतो त्यावेळेस पाणी असं संपूर्ण प्लॉट भरून पाणी नाही द्यायचं. कारण पावसाळ्यामध्ये तर आपली हळद संपूर्ण 4 महिने पाण्यातच होती. तर त्या 4 महिन्यामध्ये पाहिजे तशी ग्रोथ नाही झाली है ना. तर त्यामुळे आता जे खरीपाचा हंगाम संपला आणि रब्बीचा हंगाम सुरू झाला, तर या रब्बीच्या हंगामामध्ये आपण पाणी कसं द्यायचं, OD1 पद्धतीने द्यायचं. एक सरी आड पाणी द्यायचं जर फ्लड इरिगेशन सोडत असाल तर. आणि ड्रीप इरिगेशन जर सोडत असाल तर बेड फक्त अर्ध भिजल एवढीच काळजी घ्या आणि बंद करा. अर्ध बेड भिजलं की फक्त बुंद्यापासून, हळदीच्या बुंद्यापासून तर हळदीच्या शेंगापर्यंतच पाणी आलं पाहिजे. ते शेंगाच्या रूट झोन जो आहे त्या रूट झोनच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी नाही गेलं पाहिजे. म्हणजे काय होईल की बुंद्याच्या माध्यमातून त्या रूट झोनला पाणी अपटेक होईल आणि शेंगाची जी शेंग आहे, शेंगाची जी मूळ आहे त्या मुळीच्या माध्यमातून हवा पास होईल. तर क्रॅकिंग जर पडली तरच पाणी द्या. पाणी व्यवस्थापनाचा एक दुसरा रूल मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. पाणी द्यायचं का नाही द्यायचं हे कसं ओळखायचं, तर ते पण तुम्ही लक्षात घ्या की पाणी कधी द्यायचं. की जर समजा आपण मुळाच्या सानिध्यातून माती उचलायची, असा गोल करायचा आणि उभ्यानं असा सोडून द्यायचा. जर समजा तो गोल सहज फुटला तर पाणी द्यायचं. आणि तो जर गोल नाही फुटला
गोळा केलेला आपण तो जर नाही फुटला तर पाणी नाही द्यायचं. ही आहे त्याचं रूल. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण पाण्याचा उतार काढतो किंवा पाण्याचा उतार असतोच कोण्या ना कोण्या कडीला, तर त्या ठिकाणी शक्यतो हलकं पाणी द्या. जास्त पाणी तिथं देऊ नका, कारण ती जमीन अगोदरच तिथं बायोटेक्चर जास्त आहे. कोणतं की फंगल इन्फेक्शन पण तिथं जास्त आहे. तर ते जर समजा तिथं हवा गेली, सूर्यप्रकाश गेला तरच ते फंगल इन्फेक्शन नष्ट होऊ शकतं. नाहीतर ते ओलावा जर कायमस्वरूपी टिकून राहिला तर ते फंगल इन्फेक्शन कायम टिकून राहील आणि आपल्या हळदीला कंद सडण लागण्याची शक्यता आहे. तर ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, म्हणजे तिथं तुमच्या हळदीचा कीड रोगापासून संरक्षण होईल. तर ज्याही हळदीमध्ये हा प्रकार झालेला आहे पहिल्यांदा, तर तो प्रकार एक तर थांबवा, नाही तर त्याला स्टॉप करा स्प्रेच्या माध्यमातून. स्प्रेच्या माध्यमातून याला एक तर थांबवा. याची लागण याच्या शेंड्याचं पान, कोणतं आहे आज शेंड्याचं पान, हे आहे पहा. शेंड्याचं पान, हे शेंड्याच्या पाण्यावर याची लागण झाली नाही पाहिजे. या शेंड्याच्या पानावर याची लागण झाली नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यायची. आता बाकीचे पान आपले सगळे क्लिअर आहेत, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही आहे. तर मित्रांनो, तुमच्या प्लॉटमध्ये काय अडचण आहे हे आम्हाला तुम्ही विचारू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788 या नंबरवर संपर्क साधावा किंवा या व्हॉट्सअपवर आपले मेसेज टाकावेत की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. कारण महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही क्रॉप ट्रीटमेंट आमची घेऊन जात आहोत, शेतीशाळा घेऊन जात आहोत आणि शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट फुकट मार्गदर्शन देण्याचं आणि आमच्यापाशी जे ज्ञान आहे ते ज्ञान इतरांना वाटण्याचं एक रहस्य आम्ही चालू केलं आहे. की जे समजा ज्ञानेश्वर महाराजांना आपल्याला सांगितलं आहे, काही नाही, आपण वारकरी संप्रदायातले माणसं आहोत, शेतकरी आहोत, की ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जे आपण अशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे जनसारे. की जे आपल्याला माहीत आहे ते इतरांपर्यंत पोहोचिती करा. कारण मित्रांनो, आज तुम्ही चालते बोलते आहात, कदाचित या अवस्थेमध्ये तुम्हाला परमेश्वर उद्या नाही ठेवणार, ही जाणीव असू द्या. आणि आज आपल्याला जे काय देता येतं सपूर्तपणे ते तुम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या ब्रेनमध्ये जर ते आपण माहिती तशीच साठवून ठेवली तर तिचा काहीच उपयोग नाही आहे. त्याचा ते कधी ना कधी तो ब्रेन स्टॉप होणार आहे. त्यामुळे हे ज्ञान जर तुम्हाला असंच निरंतर चालू द्यायचं असेल तर त्या ज्ञानाचं वाटप करा, इतरांना द्या. कारण हे जीवन एक समर्पण आहे, मानवी जीवन एक समर्पण आहे. कारण आपण कोणावर प्रेम करावं हे आपण ठरवू शकतो, पण आपल्यावर कोणी प्रेम करावं हे आपण नाही ठरवू शकत. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण लहरों से डर कर नौका पार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीनं व्यवस्थापन करून घ्या आपल्या पिकाचं आणि भरघोस आणि दर्जेदार जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करा. आणि आपली माती जपा, कारण माती जर जपली तरच त्या मातीमध्ये जीवन निर्माण करण्याची ताकद कायमस्वरूपी राहील आणि त्या मातीमध्ये नवनिर्माण करण्याची क्षमता राहील. इथं पाणी देण्याची आवश्यकता आहे. आता पाणी चालू आहे, हे पुढे पाणी चालू आहे. कारण इथं थोडं कल्टिवेशन केलं, माती साईडला लावली, त्याच्यामुळं थोडं प्लॉट धडकल्यासारखा दिसतोय. हे पाणी चालू आहे इकडं. अशा पद्धतीने जर समजा पाणी मोकळं दिलं तर लवकर रान भिजतं आणि नंतर ड्रीपनं थोडंसं सोडा, म्हणजे बेड पण पूर्ण भिजून निघेल. आणि दुसरं पाणी ज्यावेळेस तुम्हाला द्यायचं आहे त्यावेळेस ओढीवन पद्धतीनं पाणी द्या, एक आड एक पद्धत. एक ओळ पाणी द्यायचं, एक ओळ कोरडी ठेवायची, अशा पद्धतीनं. मस्त आहे प्लॉट, छान याचं व्यवस्थापन केलेलं आहे. शंकरराव बारहाते साहेब यांनी उत्कृष्ट त्यांचं व्यवस्थापन आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. मस्त आहे प्लॉट. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय भारत. विश यू ऑल द बेस्ट. कसा वाटला प्लॉट? लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा. वंदे मातरम.